नांदेड़ शहर के सांगवी इलाके में जमीन के तनाज़े ने अब संगीन रुख इख्तियार कर लिया है। इस मामले में कांग्रेस के कारपोरेटर के नुमाइंदे और उनके शोहर खाजी नाफे के खिलाफ पुलिस ने मुकदमा दर्ज कर लिया है। तफसीलात के मुताबिक मुकामी किसान प्रहलाद शंकर राय कोकाटे ने शिकायत दर्ज करवाते हुए इल्ज़ाम लगाया कि 15 मार्च को दोपहर के वक्त जब वो अपने भाई के साथ अपनी ज़मीन पर मौजूद थे, इसी दौरान खाजी नाफे वहां पहुंचे और ज़मीन को शमशान भूमि करार देते हुए प्लाटिंग के काम की मुखालिफत की। शिकायत में कहा गया कि ये मज़कूरा ज़मीन कोकाटे ख़ानदान की आबाई मिल्कियत है और गुज़िश्ता चंद महीनों से वहाँ वो प्लॉटिंग का काम कर रहे थे। ताहम खाजी नाफे ने मुबैना तौर पर ऐसा बयान दिया जिससे दो बरादरियों के दरमियान मजहबी कशीदगी पैदा हो सकती है। इससे कबल भी किसानों ने खाजी नाफे पर भत्ता मांगने का इल्ज़ाम लगाया था। पुलिस ने इस मामले में BNS 2023 की दफ़ात 299, 329, 3 और 352 के तहत मुकदमा दर्ज किया है। फिलहाल पुलिस इस बात की जांच कर रही है कि आया ज़मीन के सिविल तनाज़े को जानबूझकर मजहबी रंग देने की कोशिश की गई है या नहीं। इस केस की तफ्तीश पुलिस इंस्पेक्टर रामदास शेलके कर रहे हैं। उधर किसानों ने खबरदार किया है कि अगर इन्हें इंसाफ नहीं मिला तो वो समाजी कारकुन मनोज जरांगे पाटिल से भी शिकायत करेंगे। ब्यूरो रिपोर्ट, MCN उर्दू न्यूज़। आम्ही 18 तारखेला विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये साहेबांनी आम्हाला स्वतः शेतकऱ्यांना बोलून घेतलं की बुवा नाफे तुम्हाला कशा पद्धतीने त्रास देतो। तर आम्ही त्यांना सरळ सरळ सांगितलं की बुवा आम्ही जमिनी विकलेल्या आहेत आमच्या। अगोदर त्यांना आमच्या जमिनीवर फ्लड झोन आहे, आरक्षण आहे, हे आहे ते आहे, असं काही करून आम्हाला हे म्हणजे दबाव टाकला आमच्यावर आणि आमचं नाफेचं काही घेणं देणं नाही। ते प्रभाग क्रमांक 2मध्ये आहे, आम्ही 3मध्ये आहोत। बरं त्याचं जर व्यवस्थिशीर जर त्याला मुस्लिम समाजाचं हित करायचं असेल आणि जर त्याला जर त्याची मागणी असेल की समजा जागा आहे तर त्यानं त्याच्या प्रभागामध्ये मागावं, आमच्या इकडे येण्याचा त्याचा काही अधिकार नाही। नंतर हे पॉईंट जर त्याचा नाही चालला म्हणून त्यानं नंतर सांगितलं की हे फ्लड झोनमध्ये आहे, पाणीचे येते हेच येते। नांदेडमध्ये फ्लड झोन कुठं नाही, आनंदनगरसारखा एरियासुद्धा पाण्यामध्ये आहे, देगलूर नाका आहे, जुना मोंडा आहे, टावर आहे, पुन्हा खडकपूर आहे, हे पाण्यातले झोन त्याला दिसले नाही काय। इतके सिटी पाण्यामध्ये वाहिलेली त्याला दिसले नाही, मग आम्ही गरीब शेतकरी त्याला पाण्यामध्ये कसे दिसालो? तर हे पाण्याचं नव्हतं किंवा फ्लड झोनचं काही नसून याला फक्त पैसे मागणं आणि काहीतरी उकळाउकळी करणं आणि आमच्यासारख्या गरीब शेतकऱ्याला त्रास देणं एवढंच त्याचं काम राहिलेलं आहे। आणि आम्ही आहो हिंदूचे, ते आहे मुस्लिमचा। त्याला जर स्वतःच्या समाजासाठी जर काही हित करायचं असेल आणि त्याला जर स्मशानभूमी जागा पाहिजे असेल तर आम्हीच मिळालो काय, त्यानं त्याच्या प्रभागामध्ये जागा उपलब्ध करून घ्यावी। आमच्या जमिनीवर आरक्षण आहे म्हणून आम्हाला त्रास देऊ नये हे आमचं कळकळीचं मागणं आहे त्याला, पण तो ऐकायच्या मनस्थितीत नाही म्हणून आम्ही FRI सुद्धा दाखल केलेली आहे आणि प्रशासन आम्हाला न्याय देईल याची आम्हाला खात्री आहे। आमची जमीन स्वतः मुस्लिम समाजालाच आम्ही प्लॉटिंग दिलेली आहे आणि त्यांचे संबंध आमचे संबंध चांगले आहेत, पण त्याच्या या अशा आडमुटकी धोरणामुळे आणि हप्तेखोरीमुळं बाकी लोक आमच्याकडे जमिनीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळ्या पद्धतीने झालेला आहे आणि ते उद्याच्याला अडचणी निर्माण व्हायल्यात आम्हाला। आमचे केलेले व्यवहार आणि जे काही समोर जे प्लॉटिंग आम्ही शेती विकून शेती घेतलेली साहेब, पैसे आम्हाला आता पुढचे व्यवहार करायचे अडकून बसलेले आहेत आमची आणि येणारे प्लॉट घेणारे लोक थोडे याच्या असे जातीवादामुळं भीती निर्माण झालेली आहे घेणारामध्ये, त्यामुळे ते सुद्धा काही तेवढं हे करणार। बदनाम झालेली वस्तू कोण घेणार आहे साहेब? विनाकारण आमच्या जमिनीला तो बदनाम करून पैसे उकळायचे धंदे करतो, इतके पैसे द्या तितके पैसे द्या। नाही बिलकुल नाही साहेब, आमची जमीन पुरवठ्याची आहे ना। आरक्षण ज्यावेळेस महानगरपालिकेनं पुनर्रचना आरक्षण टाकलं होतं त्यावेळेससुद्धा आमची आरक्षणामध्ये नव्हती आणि आरक्षण तर ऑलरेडी आम्ही स्वतः शेतकऱ्याच्या वतीनं आम्ही महानगरपालिकेनं आम्हाला आरक्षणमधून मुक्त केलेलं आहे। आरक्षण नाही किंवा कुठल्याही प्रकारचा झोन शिल्लकच नाही, पण तो मागले नाही ते भूत उकरून काढून आम्हाला एक भेव दाखवतो आणि घेणाराला थोडं भेडू घालतो। त्यामुळे एक तर आमची जमीन विकली जात नाही आणि आमचे व्यवहारही होत नाहीत। आज आमची अवस्था अशी झालेली आहे की इकडं आड आणि इकडं विहीर, आम्ही जावावं कोणाकडे? आम्ही पोलीस स्टेशनला सरळ सांगितलं आहे की योग्य ती कारवाई करा आणि याला होईल तितकं लवकर आम्हाला याच्यापासून वाचवा, हे आम्ही सरळ सांगितलेलं आहे पोलीस स्टेशनला। आणि जर या व्यतिरिक्त जर यानं नाही ऐकलं आणि जर आमचं नाही ऐकलं तर आम्हाला जरांगे पाटलाकडे गेल्याशिवाय पर्याय नाही आणि आम्हाला याची तक्रार जरांगे पाटलाकडे करावीच लागणार आहे। नांदेड़ शहर में अगर आप शादी, निकाह, वलीमा या किसी भी तकरीब में शिरकत के लिए आ रहे हैं और मेहमानों के क़याम के लिए एक बावखार, पुरसुकून और जदीद सहूलियात से आरास्ता
मुकाम तलाश कर रहे हैं तो आपके लिए बेहतरीन इंतखाब है यासीन गेस्ट हाउस। जी हाँ, यासीन गेस्ट हाउस को खास तौर पर इस अंदाज में तैयार किया गया है कि तकरीबन 50 मेहमानों के क़याम का बैक वक्त मुनज़्ज़म और आरामदाह इंतज़ाम किया जा सके। कुशादा कमरों, साफ सुथरे माहौल और मुकम्मल प्राइवेसी के साथ ये गेस्ट हाउस आपके मेहमानों के लिए घर जैसा सुकून फराहम करता है। यासीन गेस्ट हाउस की खुसूसियात: बेशतर बड़े फंक्शन हॉल से पैदल फासला, माल टेकड़ी रोड से महज 200 फीट की दूरी, गर्म पानी के लिए गीजर की सहूलत, इन्वर्टर की सहूलत, तेज रफ्तार वाईफाई कनेक्शन, साफ सुथरा और महफूज माहौल, मुनासिब और वाजिबी किराया। मजीद मालूमात और बुकिंग के लिए आज ही राब्ता करें। यासीन गेस्ट हाउस, नज़द हैदर गार्डन फंक्शन हॉल, हैदरबाग नंबर 2, देगलू नाका, नांदेड़। या स्क्रीन पर दिए गए नंबर्स पर कॉल करके अपनी बुकिंग कंफर्म करें।